नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मी आता पंढरपूरमधील विणे गल्लीजवळ असणाऱ्या कासर घाटानजीक आहे. या ठिकाणी दर्शन बारीला चिटकूनच असलेल्या कपूर धर्मशाळेमध्ये आग लागल्याचा धक्कादायक प्रकार आज संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडला होता. परंतु ही आग येथील काही महिला भगिनींनी आणि काही तरुण मित्रांनी विझवण्यात यश मिळवले. थोडीशी आग आतल्या बाजूला चालू आहे. ती आग विझवण्याचं काम आता सध्या सुरू आहे. आपण जाणून घेऊया की नेमकी ही घटना कशी घडली होती. नाव काय तुमचं? मी पद्मा दवे, कपोळ धर्मशाळा कासारघाटला आहे आणि मी त्याची व्यवस्थापक आहे, मॅनेजर आहे मी त्याची. काय घडलं नेमकं, किती वाजता घडलं काय? आमची एक कॉर्नरची रूम आहे जी वर्षानुवर्ष लॉक आहे, जी आम्ही वापरत नाही. तिथं आम्ही एक्स्ट्राचं सगळं सामान ठेवलेलं असतं. त्याच्यामध्ये आमचं पूर्ण न वापरायचं फर्निचर, सगळं सागवानी लाकडी फर्निचर. त्याच्यानंतर जवळजवळ 150 गाद्या आणि एक 50 तक्के होते त्याच्यामध्ये, आणि स्टँड होते सागवानी लाकडाचे, फळ्या होत्या. जे काही आपल्याला लागत नाही ते सर्व सामान आम्ही त्या रूममध्ये ठेवलेलं होतं. ती रूम बाहेरून लॉक होती. पलीकडून त्याचा दरवाजा मीनाक्षी जोशी आणि रामदास मंदिर यांच्याशी संलग्न आहे आमचा त्या रूमचा दुसरा दरवाजा. आतून आग कशी लागली माहीत नाही, पण 5:30 वाजता पोरं सांगायला लागली की इकडून धूर येतोय. आम्हाला वाटलं की नेहमीप्रमाणे खाली कचरा जाळतात त्याचा धूर येतो. मला वाटलं तेच आहे, पण बाहेरून बघितलं तर आमचं पूर्ण इमारत आमची धुरांनी भरली. तेव्हा आमच्या लक्षात आलं की कोपऱ्यातून आपल्या घरातूनच धूर येतो म्हणून. आणि मग त्यावेळेला आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. आम्ही काय प्रयत्न करणार, ही 2 छोटी मुलं, खाली एक भाडेकरू आमच्याकडे आहेत लखेरी म्हणून, गल्लीतले काय मुलं, त्यांची 2 छोटी मुलं. आम्ही 5 जणांनी बादलीने पाणी टाकायचा प्रयत्न केला. सगळ्यांना कळलं, सगळे पळत आले. गल्लीतले सगळ्या लोकांनी खूप मदत केली आम्हाला. त्याच्यानंतर फायर ब्रिगेडनी सुद्धा 7व्या मिनिटाला येऊन आम्हाला मदत केली. परंतु दर्शन बारीचे बॅरिगेटिंग आणि दर्शन बारीचा जिना आमच्या दरवाजात असल्यामुळं आमच्यापर्यंत फायर ब्रिगेडची गाडी पोहोचू शकली नाही आणि आमची आग पूर्ण फैलावली. आमचा जर पूर्ण वाडा जळला असता आमच्या सगळ्यांचं आयुष्य पूर्ण धोक्यात होतं. आज आम्ही सगळे जळून मेलो असतो, फक्त कारण ही दर्शन बारी आहे की ज्या दर्शन बारीमुळे आमच्या घरापर्यंत गाडी येऊ शकली. माझा पूर्ण आरोप आहे की हा घराच्या समोर दर्शन बारी नकोच आहे, की ज्या घरापर्यंत ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, फायर ब्रिगेड येऊ शकत नाही, अशी कुठलीही वस्तू आपल्या घरापुढे नको आहे. आज आमच्या सगळ्यांच्या जीवाशी खेळ झाला. माझ्याकडे ही लहान 2 मुलं आहेत आणि आमच्या वाड्यामध्ये पण लहान 2 मुलं आहेत. नुकसान काय काय झालं? आमच्या 150 गाद्या आणि सागवानी फर्निचर, जवळजवळ 2.5 ते 3 लाखाचं नुकसान झालं आमचं. तुमची मागणी काय असेल? मला कोण नुकसान भरपाई देणार आहे? कोण देणार आहे नुकसान भरपाई? दर्शन बारी बाबत 100% दर्शन बारीच कारणीभूत आहे. ते पैशाचं जाऊ द्या, पण आम्ही जर सगळे जळून मेलो असतं तर त्याला कोण जबाबदार होतं? पैसे देतील ते आम्हाला, पण आमच्या कुणाच्या जीवाला धोका पोहोचला असता त्याचं काय झालं असतं? आग कशामुळे लागली, काय कारणच कळायला मार्ग नाही. कारण की आमच्या दरवाजाला बाहेरून कुलूप होतं. आपल्यासोबत इथं काही ताई आहेत आणि एक तरुण कार्यकर्ता आहे या ठिकाणी. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका प्रकार काय घडला होता ते. ताई, नाव काय तुमचं? माझं नाव मीनाक्षी जोशी. किती वाजता आग लागली? 1-2 तासापूर्वी आग लागली, 5-5:30च्या दरम्यान. कपोल धर्मशाळेमध्ये आग लागली. धूर येत होता, कुठून आग लागली समजले नाही. पहिल्यांदा मला असं वाटलं की माझ्याच घरामध्ये आग लागली, पण ज्यावेळेस आम्ही तपास घेतला, मी आणि मंदारनी ज्यावेळेस सगळीकडे जाऊन बघितलं, त्यावेळेस आम्हाला समजलं की कपोल धर्मशाळेमध्ये आग लागलेली आहे. आणि दर्शन बारीला, म्हणजे दारातूनच दर्शन बारी आणि वरच्याच बाजूला दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या आग लागली होती. या तुम्ही स्वतः विझवण्यात तिथं? हो, आम्ही दर्शन अचानक धूर यायला लागला. तपास केल्यानंतर समजलं वरती आग लागली आहे. गेल्यानंतर मी असू द्या, माझ्या घराशेजारीच राहतो हा मंदार असू द्या, अजून दर्शन बारीला जे विक्रेते येतात, काही गंधवाले असतात, फुलवाले असतात, काही अजून म्हणलंच तर चहावाले वगैरे, जे आम्ही सगळेजण मिळून 7-8 मुलं मुली असे मिळून वरती गेलो. ह्या सगळ्यासुद्धा दादाने खूप मदत केली, इथं जे विक्रेते येतात त्यांनीसुद्धा. आणि गेल्यानंतर आग विझवायचं काम चालू केलं, पण पाण्याचा तुटवडा पडला थोडासा. पाणी अवेलेबल नव्हतं त्यांच्याकडं आणि दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला. पण शेजारून रामदास स्वामीच्या मठातून असू द्या किंवा अलिबागकर महाराजांच्या मठातून आम्ही पाणी थोडंसं ॲडजस्ट केलं आणि चालू केलं. पण दर्शन बारी होती दारात आणि अग्निशामक म्हणजे फायर ब्रिगेड यायला थोडासा लेट झाला. बऱ्यापैकी आम्हाला जेवढं जमलं आम्ही तेवढं कव्हर केलं आणि आता अग्निशामक दल आलेलं आहे. अग्निशामक दल आता बाकीचं उरलेलं काम थांबवली होती का? हो, दर्शन बारी ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस त्यांनी इथलं गेट बंद करून पूर्व गेटनी दर्शन बारी चालू केलेली आहे. इथं जे काय भाविक येतात ते मंदिर समितीचे जे कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड वगैरे, त्यांना इथं थांबवून सगळे पब्लिक पूर्व गेटला पाठवण्याचं काम केलं. त्यांनी ताबडतोब लगेच गेट बंद केलं मंदिर समितीने. यापूर्वी अशा घटना या ठिकाणी काय घडल्या होत्या का या भागामध्ये? सध्या तरी नाही, 15-20 वर्षापूर्वी घडलेल्या, पण त्यावेळेस एवढी गर्दी किंवा दर्शनबारी नव्हती
आमच्याकडे. त्यावेळेस फायर ब्रिगेड वगैरे येऊ शकत होती त्यावेळेस आणि आलती त्यावेळेस झालं एक 15-20 वर्षापूर्वी, पण ह्या 4-5 वर्षात तर अजिबातच नाही. तर या आगीमध्ये आज जे जळालेलं साहित्य आहे ते नेमकं काय काय होतं आतमध्ये? ते धर्मशाळेचं गाद्या वगैरे होत्या, गाद्या त्यांच्या उशा, अजून काही अडगळीचं सामान होतं, भांडी वगैरे, पुस्तकं, बुक्स भरपूर होते तिथं, पुस्तकं वगैरे. कागद असल्यामुळं आणि गाद्यांचा कापूस असल्यामुळं एकदम पेट धरला खूप आणि अचानकच खूप मोठी आग चालू झाली. शिवाय काही तिथं गॅसची शेगडी असू द्या जुनी किंवा स्टोव वगैरे असं काय होतं, त्यामुळे आम्हाला वाटत होतं स्टोवमध्ये काही इंधन वगैरे असेल, फ्यूल त्याचं, किंवा जर गॅस शेगडी होती, सिलेंडर वगैरे असेल, स्फोट वगैरे व्हायची शक्यता आहे का असं वाटलं. पण म्हणजे देवाच्या कृपेने तसं काय नव्हतं, फक्त शेगडी आणि स्टोव होतं. आणि ज्या गाद्या होत्या, गाद्यांमुळं अचानक कापूस सगळा पेटत गेला आणि वह्या पुस्तकांच्या कागदांमुळं एकदमच खूप आग, अशी एकदम भीषण आग लागली प्रचंड. आणि आम्ही जे सहकारी होतो सगळे आसपासचे, त्यामुळं आसपास पटपट जेवढं अवेलेबल पाणी जमलं तेवढ्यामध्ये आम्ही सामान बाहेर ओढून काढलं, पाणी टाकलं, जेवढी आग विझवता येईल तेवढी केली. त्यानंतर अग्निशामक दल आलं, अग्निशामक फायर ब्रिगेडवाल्यांनी आता त्यांचं काम थोडंसं सुरू आहे. अजूनसुद्धा काही आग आहे, विझवत आहेत ते त्यांचं काम करत आहे. एकूणच या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आणि या ताईंनी आणि येथील काही तरुणांनी वेळेचं प्रसंगावधान राखून वेळीच ही आग आटोक्यात आणण्याचं काम केल्यामुळं ही आग आटोक्यात आली. आता अग्निशामक दल त्यांचं काम करत आहे. परंतु अशा घटना घडू नये यासाठी पंढरपूर नगर परिषद तसेच मंदिर समितीनं काहीतरी उपाययोजना करणं अत्यावश्यक असल्याचं या घटनेवरून तरी दिसून येत आहे. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.